आई बाबा अजून नाही आले? नाही ना ग, फोन सुद्धा ट्राय करतोय त्यांना पण उचलत नाहीयेत ते. तू काय फक्त बाबांशी बोलायला आलीयस, माझ्याशी नाही बोलणार आहेस? अरे आले बघ. माई म्हणू नमस्कार माई. नमस्कार. कुठे होतात तुम्ही? कधीपासून वाट बघतोय तुमची. बरं तुम्हाला फोन लावतोय, तुम्ही फोन का नाही उचलत? अगं फोन घरीच राहिला होता, बहुतेक सायलेंट वर असेल. म्हणू बाबा मनू कधीपासून वाट बघते तुमची. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. बसा ना. म्हणू बैस. तुम्ही असे अचानक? तुम्हालाच भेटायचं होतं बाबा. असं अचानक? कर्नल साहेब, त्या दिवशी तुम्ही मनवाला माहेरी घेऊन जाण्यासाठी आमच्या घरी आला होता, पण राजवीरने जाऊ दिलं नाही. त्याच्या या अशा वागण्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल. मनवावर आमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच तुमचाही आहे. राजवीरचं त्या दिवशी चुकलंच. त्याच्या वतीनं मी माफी मागते तुमची. त्याची काही आवश्यकता नाही. माई तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात. अशी माफी मागून प्लीज आम्हाला ऑकवर्ड करू नका. खरं तर मनवाला तुमची खूप काळजी वाटत होती, म्हणून आम्ही इथे आलो. केव्हा आलात तुम्ही? बराच वेळ झाला. तुमचीच वाट बघत होतो. बाबा तुम्ही नक्की ठीक आहात ना? हो मी ठीक आहे. तुमचं काम झालं? मला माहिती असतं तुम्ही येणार आहात तर मी बाहेरच गेलो नसतो. नाही हो, ठीक आहे. तुम्ही येईपर्यंत तेवढंच मला आणि मनवाच्या आईला गप्पा मारता आल्या. बरं राजवीर कुठे आहे? ते ऑफिसला गेले. अच्छा. तुम्ही त्याचं वागणं मनावर घेतलं नाही ना? त्या दिवशी रागाच्या भरात. नाही माई, मी मनामध्ये काहीच ठेवत नाही. तुम्ही मोठ्या मनाने हा सगळा गैरसमज दूर करायला आलात याचाच मला खूप आनंद झालेला आहे. हो, तुम्ही मोबाईल मध्ये बघत काय बसलात फक्त? मग काय करू, तो राजवीर फोन नाही उचलत आहे. तो छी, तुमच्याशी ना बोलण्यातच काय अर्थ नाही. जाऊ दे. बोलण्यात अर्थ नाही म्हणजे आता काय त्याच्या फोन मध्ये घुसून सांगू उचल रे बाबा? मी ना मला मम्मा पप्पा, राजवीर दादा बाहेर आलाय, गाडी पार्क करतोय. काय हा एवढं लवकर कसं काय आला? हो, चांगलंच आहे ना लवकर आला ते. आपल्या फायद्याच आहे ना. तो स्वतः बघेल घरामध्ये माई आणि मनवा नाहीये आणि चिडेल त्यांच्यावर. हा, पण त्यांनी बघायच्या आधी आपण त्याला सांगायला हवं. हा, आपण सगळे इथेच बसूया. हा, काहीच घडलं नाही असं दाखवूया. बस 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 बस. काय तुम्ही बघत काय बसला त्याच्याकडे? बोलायचं ना त्याच्याशी. अगं मी बोलतच होतो, पण तो पाहिलंच ना कसा निघून गेला. तुमच्यावर विश्वास ठेवण्यात काही उपयोगच नाहीये. एक काम धड करत नाही तुम्ही. नाहीतर काय? काय पप्पा तुम्ही पण? तुम्ही दोघी मलाच काय बोलताय? मग कोणाला बोलू? राजवीरला बोलू की तुम्हाला काही जमत नाही म्हणून? रंजू, माझं डोकं फिरवू नकोस.
चूक तुमची झाली. तुम्ही का नाही हाक मारली त्याला आणि मला काय बोलताय तुम्ही? मला काय बोलतोय म्हणजे तू कशाला मला बोलतेयस? मी इथे बसलोय ते बोलण्यासाठीच बसलो होतो. तुम्ही चुकलात म्हणून मी तुम्हाला बोलतो. तुम्ही मला बोलू नका. भांडा तुम्ही दोघी ना सतत भांडत जा. त्या मनवाला धडा शिकवायचा एक चान्स मिळाला होता पण तुम्ही दोघांनी तो घालवला. काय झालं मम्मा? शांत का बसलीस? भांड ना. सतत भांडत असतात दोघे. बघितलं ना, तुमच्यामुळे चिडली ती. रंजू शेवटचं सांगतोय, डोकं फिरवू नकोस. फिरवायला डोकं आहे का तुम्हाला? डोकं नको फिरू म्हणे. बाबा काय करताय? काही नाही, सहजच बसलो होतो. बाबा अजून राग गेला नाहीये का तुमचा? अगं मी नाही रागवलो तुझ्यावर, फक्त वाईट वाटलं. मला वाटलं नव्हतं की तू घरी येशील. आय एम सॉरी बाबा. तू माफी मागून काय उपयोग आहे? ज्याने चूक केली त्याने माफी मागायला हवी. बाबा प्लीज तुम्ही राजवीर बद्दल गैरसमज नका करून घेऊ. तुम्ही समजताय तसं नाहीये. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि त्यामुळे ते कधीतरी असं वागतात. म्हणून आमचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण आम्ही नाही वागलो असं कधी. बाबा मला माहिती आहे जे झालं ते खूप चुकीचं झालं, पण राजवीरला नाही सहन होत माझा अपमान. म्हणजे मी असं नाही म्हणत की माझा अपमान झाला, पण त्यांना खूप काळजी वाटते माझी, म्हणून ते असं वागले. बाकी काही कारण नाही या सगळ्यामध्ये. हे कशाच्या आधारावर बोलतेस? कशाच्या आधारावर म्हणजे? म्हणून तुला खात्री आहे का त्यांच्या अशा वागण्यामागे फक्त हीच कारण? हो मी बोलले त्यांच्याशी बाबा. तसं असेल ना तर खरंच चांगलं आहे. आम्हाला तरी दुसरं काय हवंय? तू आनंदात राहावंस एवढंच वाटतं आम्हाला. बाबा मी खूप आनंदात आहे आणि राजवीर बद्दल तर माझी काहीच तक्रार नाहीये. ते खरंच खूप प्रेम करतात माझ्यावर, माझी खूप काळजी घेतात, प्रत्येक छोट्या गोष्टीत मला समजून घेतात. नक्की ना? हो नक्की. तुम्ही सारखं का असं विचारताय? म्हणून मला असं वाटतं तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. असं का वाटतंय तुम्हाला? आणि बाबा मी तुमच्यापासून काही का लपवेन? तुम्हाला सांगण्यासारखं असेल तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगणार ना. म्हणून तू लहान होतीस ना, शाळेत जायचीस आणि मी पोस्टिंगवर असायचो. 15 दिवसानंतर मी जेव्हा फोन करायचो ना तेव्हा खूप चिडायचीस, रागवायचीस मला. का? की मी सुट्टी घेत नाही, फोन करत नाही. मग सगळं शांत झालं ना की मला सगळं सांगायची, शाळेपासून सगळं. मला एक गोष्ट जाणवली की आपल्या दोघांमध्ये बाप लेकीच्या नात्याच्या पलीकडे एक वेगळं नातं आहे, मैत्रीच. आणि म्हणून मला तू हे सगळं सांगायचीस. आता म्हणून तुझं लग्न झालं, मला असं वाटतं की तू पूर्वीसारखीच असावीस, माझ्याशी सगळं शेअर करणारी, तुझे सगळे प्रॉब्लेम सांगणारी. बाबा मला माहितीये तुम्ही हे सगळं माझ्या काळजीपोटी बोलताय, पण विश्वास ठेवा मी खरंच खूप सुखात. आणि राजवीर खरंच खूप प्रेम करतात माझ्यावर, माझी खूप काळजी घेतात. तू आनंदी आहेस ना? मग झालं तर. मनवा माई, राजवीर तू
माई आणि मनवाला कशाला हाक मारतोस? का म्हणजे? अरे म्हणजे तुला माहित नाही त्या घरात नाही आहेत दोघी म्हणून? कुठे गेले? त्या म्हणजे तुला न सांगता गेल्या? मला वाटलं तुला सांगून गेले असतील. कुठे गेले? त्या दोघी मनवाच्या माहेरी गेले. म्हणजे मला माहित नव्हतं, मला धनाकडून कळलं. नितीश माझ्याशी बोलत नव्हता तर मला एवढं टेन्शन आलं होतं, पण आता जरा बोलला ना बरं वाटतंय. म्हणून तू ओळखत नाही का त्याला? तो अल्लड आहे आणि मला माहिती होतं हे त्याचे राग रुसवे फुगवे ना ते पटकन जाणार. एक मिनिट. हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी नायगावला आले बाबांना भेटायला. शेवटी तुम्ही मला सोडून तुमच्या बाबांचीच निवड केली. तुमच्याशी बोलतोय मी मनवा. राजवीर, मी फक्त बाबांशी बोलायला आले, त्यांचा गैरसमज दूर करायला आले. तुम्ही समजता तसं काही नाहीये. नाही, मला काय समजायचं ते समजलोय मी. प्लीज तुम्ही काय झालं म्हणून? अचानक बोलायची का थांबलीस? काय म्हणाले राजवीर? मनू, बाबा राजवीर म्हणाले की काय झालं? मनू, माईंनी बोलवलंय. आले. मी आहे आतमध्ये. मनवा, आज माझ्यात आणि तुमच्या वडिलांमध्ये तुम्ही तुमच्या वडिलांची निवड केली. कुठे कमी पडलो मी? तुमच्यावर एवढं प्रेम केलं, तुमची एवढी काळजी घेतली, तुमच्यासाठी काय वाटेल ते केलं मनवा मी. आणि तुम्ही काय दिलं? अपमान केला. अपमान केला तुम्ही माझ्या प्रेमाचा. तुम्हाला माहिती नाही तुम्ही केवढी मोठी चूक केली, पण आता काहीही करून मी तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देणार आहे. माई, निघूया आपण. हो, निघूया ना. मी काय म्हणते, मनवा मी जाते, तू थांब इथेच. नाही, मी पण येते. राजवीर आले असतील घरी. हो, मग काय झालं? माई नको, चला आपण घरी जाऊया. अगं काय म्हणते मी, आता इतकी आलीस ना तर 2 दिवस थांब ना. नको माई. अगं आई बाबांना तेवढंच बरं वाटेल. काय ग, राहशील ना? माई खरंच नको. राजवीर वाट बघत असतील आपली. अगं मी बोलेन त्याच्याशी. मनू, असं काय करतेस? माई सुद्धा सांगतायत तर राहा की 2 दिवस आता. नाही आई, खरंच नाही जमणार. आधीच राजवीर. मनवा मी बोलेन, सांगितलं ना तुला. नाही माई, खरंच नको. एकतर आधीच आपण कळवून नाही आलं. म्हणजे कळवून आलं असतं तर गोष्ट वेगळी होती ना. त्यांचा फोन पण येऊन गेला आता. अगं हो, तुझी काळजी कळते मला, पण तू थांबायला काही हरकत नाही. ताई, निघालीस तू? थांब ना आज. नितीश, खरंच नाही जमणार रे. मला जावं लागेल. मी नंतर येते ना कधीतरी परत. अशी कशी ग तू मनू?
रिअली सॉरी आई. ठीक आहे, काय बोलणार आता? माई निघायचं आपण? नक्की निघायचं. घरी पुन्हा नाराज होऊन नाही बसायचं. नाही हो माई, मला बाबांना भेटायचं होतं आणि ते झालंय. त्यामुळे आता आपण निघूया लगेच. हो. बाबा मी येते हा. काळजी घे. हो तुम्ही पण काळजी घ्या. आई बाय. बाय बाय बाय. बाय रे. आयडे माई नमस्कार करतो. सुखी राहा. चला माई आपण निघूया ना. हो हो. फोन करा पोचल्यावर. हो हो करते. काय मी यांना गाडीपर्यंत सोडते. काय काय झालं तुम्हाला? नाही काय नाही. एवढे अस्वस्थ का आहात ना तुम्ही? मनू तर येऊन गेले ना आता. हो पण पण काय? काय नाही. तू चहा देतेस मला? चहा आणते, पण तुम्ही काहीतरी सांगत होतात ना. प्लीज चहा दे ना. काय झालं एवढं हसायला? आजचा दिवस काय कमाल होता माहितीये. म्हणजे काय झालं? आज घर रिकामा मिळालं म्हणून तू खुश झालीस हा. आणि त्या संधीचा वापर करून राजवीरला बरोबर डिवचला. काय सांगताय? म्हणजे हे तुम्ही राजवीरला सांगितलं का माई आणि मनवा कुठे गेलेत ते? येस, एकदम अचूक घाव घातलाय मी. हो मग काय म्हणाला राजवीर? तो काय म्हणाला? अगं तो कसा ओरडत होता विचार. इतका भडकला होता ना. मला तर वाटतंय मनवा घरी आल्यावर तिच्यावर हात उचलायला देखील कमी नाही करणार तो. आता मनवाची काही खैर नाही. हो तर तुला तर माहितीच आहे राजवीरचं कसं असतं ते. हम करे सो कायदा. त्यामुळे मनवा त्याला न विचारता गेली हे त्याला अजिबात आवडलं नसणार. त्याला खूप इगो हर्ट झाला असेल. त्याचा बदला तर तो घेणारच. हो ना, पण मनवा कुठे आहे? मला वाटतं तिथून निघाली असेल आतापर्यंत. का? का म्हणजे फोनवर इतका भडकला होता. हातातली कामं सोडून तिथून लगेच निघाली असेल ती. हो पण ती आल्यावर मला सांगा काय. मला बघायचंय राजवीर तिला कसा ओरडतो ते. रंजू काय सांगितलं होतं तुला? काही गोष्टींची मजा ही लांबून घ्यायची असते. तेव्हा ह्या गोष्टीची मजा देखील लांबूनच घे. आणि नंदालाही सांग. हो सांगते सांगते. आणि आज ना माझ्यासाठी काहीतरी छान गोडाधोडाचं कर. कशाला? कशाला? अगं तुझ्या नवऱ्याने एवढा पराक्रम केलाय, काही कौतुक वगैरे करशील की नाही? हो तुम्हीच सांगता ना मला जरा धीर धरा धीर धरा. आधी नेमकं ती घरी आल्यावर राजवीर काय करतो ते बघा. नाही तर तुम्ही हत्तीवरून साखर वाटत बसाल आणि इकडे त्यांच्यामध्ये सगळं सुरळीत झालेलं असेल. तुला ना काही सांगायलाच नको. सतत नन्नाचा पाडा लावतेस तू. हो मी फक्त तुम्हाला जमिनीवर आणलं. नाही तर काही नसताना तुम्ही हवेत जाल आणि येऊन दाणकन जमिनीवर आपटाल. नाही रंजू, आज असं होणार नाही. त्यांच्या दोघांच्यात कडाक्याचं भांडण होणारच. आणि असं नाही झालं ना तर मोहन मोहिते पाटील नाव नाही लावणार मी. मनवा, बरं झालं की नाही आपण गेलो ते. तुझे आई बाबा किती खुश झाले होते. तुला सुद्धा बरं वाटलं असेल नाही मनवा? अगं राजवीरचं किती टेन्शन घेतेस तू. शेवटी तुम्ही मला सोडून तुमच्या बाबांचीच निवड केली. मनवा, काय झालं? कसला विचार करतेस? माई राजवीर घरी आलेत. अगं त्याचे टेन्शन आलंय का तुला? हे बघ मनवा, तू नको काळजी करूस. माई मी काय सांगू त्यांना आता? अगं तुझ्या आई बाबांना भेटायला गेलो होतो ना आपण. तसं नाही, पण त्यांना विचारलं नव्हतं ना मी.
ते मला म्हणाले होते नको जाऊ म्हणून, तरी मी गेले. तू एक काम कर, त्याला खाली बोलवून आण. अगं जा, त्याला बोलवून आण, मी बोलते त्याच्याशी. नाही नको माई, त्यांना नाही आवडणार. अगं मी समजावीन त्याला. माई नको, ते रागवले असतील तर. अगं मी आहे ना, मी सांभाळून घे. नाही हो माई, मला नाही वाटत ते खाली येणार. असं कसं येणार नाही? तू जा, जाऊन बोलव त्याला. मी बोलवलंय म्हणून सांग. घाबरू नकोस, मी इथेच आहे. मी न सांगता गेल्यामुळे राजवीर खूप चिडले असतील. कसं जाऊ मी त्यांच्या समोर?